अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीज मंत्रांचा अर्थ काय आणि त्यांची काय शक्ती आहे, त्यांचं उच्चारण कसं करायचं असतं याबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. भारतीय मंत्र परंपरेत बीज मंत्र हे अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली मानले जातात. जसं छोट्या बीमध्ये संपूर्ण झाडाची पुनर्निर्मिती करण्याची ताकद असते, तसंच एका छोट्या अक्षरात किंवा ध्वनीमध्ये त्या देवतेची ऊर्जा आणि तत्व दडलेलं असतं. म्हणूनच बीज मंत्र हे सहसा एकच अक्षर किंवा अगदी लहान ध्वनी असतात, जसे ओम, ह्रीम, क्लीम, श्रीम, ऐं, दुं, गंग यासारखे. प्रत्येक बीज मंत्र हा एखाद्या विशिष्ट देवाचा, शक्तीचा किंवा तत्वाचा मूळ ध्वनी मानला जातो. उदाहरणार्थ, ओम हा ब्रह्मांडाचा आदिध्वनी मानला जातो. ह्रीम हे महाशक्तीचं बीज आहे. क्लीं आकर्षण आणि प्रेम तत्वाशी जोडला जातो. तर गंग हे गणेश तत्वाचे बीज मानलं जातं. बीज मंत्राचा जप करताना साधक हळूहळू त्या देवतेच्या किंवा शक्तीच्या व्हायब्रेशन सोबत कनेक्ट होतो. हा जप फक्त शब्दांचा उच्चार नसून एका प्रकारे एनर्जी आणि कॉन्शियसनेसनी तादात्म्य साधण्याची ती प्रोसेस असते. साबर मंत्र जसे लोकभाषेत आणि थेट आदेशात्मक असतात, तसे बीज मंत्र हे अत्यंत सूक्ष्म आणि गूढ स्वरूपाचे असतात आणि ते सहसा दीक्षा, गुरुची परंपरा आणि योग्य साधना पद्धतीतूनच दिले जातात. कारण बीज मंत्राची ऊर्जा अतिशय कॉन्सन्ट्रिक असते. योग्य पद्धतीनं जप केल्यास मन अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतं, प्राणशक्ती बॅलन्स होते आणि साधकाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोल बदल घडू लागतात. म्हणूनच अनेक मोठ्या मंत्रांच्या सुरुवातीला किंवा शेवटी बीज मंत्र लावले जातात. बीज मंत्र साधनेमध्ये बाह्य विधींपेक्षा उच्चाराची शुद्धता, श्वासाची लय आणि मनाची एकाग्रता यांना अधिक महत्त्व असतं. शांत ठिकाणी बसून नियमित वेळेत जप केल्यास त्या ध्वनीच्या व्हायब्रेशन्सचा परिणाम साधकाच्या शरीरात आणि कॉन्शियसनेस जाणवू लागतो. पण जसं साबर मंत्राबाबत सांगितलं जातं, तसंच बीज मंत्र ही केवळ कुतूहल किंवा प्रयोग म्हणून करण्याची किंवा बघण्याची गोष्ट नाही. ते साऊंड सिग्नल्स ऑफ प्रायमल युनिव्हर्सल पॉवर्स म्हणजेच ब्रह्मांडातील मूल शक्तींचे ध्वनी स्वरूप संकेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी आदर, संयम आणि सहजतेनं पाहणं आवश्यक आहे. थोडक्यात काय तर साबर मंत्र हे लोकजीवनाशी जोडलेले, व्यवहारात उपयोगी आणि सहज साध्य असतात. तर बीज मंत्र हे सूक्ष्म ऊर्जा आणि कॉन्शियसनेसच्या लेवलवर कार्य करणारे आध्यात्मिक व्हायब्रेशनल सीड आहेत. दोन्हींचा उद्देश शेवटी एकच असतो, साधकाला भीती, अडथळे आणि अज्ञानातून बाहेर काढून त्याच्या सबकॉन्शियस माइंडमधील शक्ती जागृत करणे हेच असते. जर तुम्हालाही तुमची आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्याचा पहिला टप्पा हाच आहे की नामस्मरणाची पद्धत जी आहे ती योग्य असावी आणि ही सवय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनवायचा आहे. जेव्हा तुमची नामस्मरणाची शक्ती किंवा नामस्मरणाची सवय ही तुमची रेग्युलर सवय बनेल, त्यानंतरच तुम्हाला बीज मंत्रांचा अर्थ कळू लागेल. बीज मंत्रांची जी काही देवता आहे त्या देवतेशी तुम्ही सबकॉन्शियस माइंडच्या द्वारे कनेक्ट व्हायला तुमची सुरुवात होईल आणि आध्यात्मिक प्रगतीची ही वाटचाल तुमची पुढे आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. तर त्यामुळे एकाग्र चित्ताने तुम्ही नामस्मरण करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. दिवसातून थोडा वेळ जरी काढला तरीही तुमच्यासाठी तो खूप चांगला आहे. सकाळी सकाळी पहाटेचा वेळ किंवा रात्री झोपण्याआधीचा वेळ तुम्ही नक्कीच काढू शकता. कमीत कमी 10 मिनिटे तुम्ही रोज नामस्मरणाला द्या. जे या बीज मंत्रांचे जे उच्चार आहेत ते प्रत्येक मंत्रामध्ये असतातच, तर याला फील करण्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने या मंत्रांचं पठण करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आज इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.